राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे मी 2 तक्रारी केल्या होत्या. विधानसभेच्या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्न क्रमांक 25,258. लेखित दुसरी तक्रार दिली होती 11 मार्च 2026 रोजी. अविनाश पाठक यांनी धुळे सोलापूर महामार्गावर बीड जिल्ह्यामध्ये बोगस लाभार्थी तयार केले, खोटे लाभार्थी तयार केले, काल्पनिक लाभार्थी तयार केले आणि 75 कोटीचा भ्रष्टाचार केला, अशा प्रकारचं मी सभागृहामध्ये मांडलं. या सर्व जिल्हाधिकाऱ्यासह सर्व अधिकाऱ्यावर कारवाई करू असं माननीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. अविनाश पाठक यांनी दुसरं अहवाल तयार केलं. 240 कोटी रुपयावर ही रक्कम पोहोचली. तिसरं अहवाल तयार केलं, ही रक्कम वाढवली आणि ही रक्कम 310 कोटीवर पोहोचली. 310 कोटी रुपयावर दरोडा टाकण्याचं काम जिल्हा अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी या सर्वांनी मिळून केलं होतं. हे अहवाल फायनल झालं, परिशिष्ट 16B तयार झालं आणि पैसे उचलण्याच्या तयारीमध्ये ही सगळी लोक होती. 1 मार्च ते 17 एप्रिल 2025 या केवळ 48 दिवसाच्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी 154 संशयास्पद आदेश काढण्यात आले. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची बदली 22 एप्रिल रोजी होणार आहे असं माहीत असताना त्यांनी 17 एप्रिल रोजी एकाच दिवशी 50 आदेश काढले आणि हे 310 कोटी रुपयावर दरोडा टाकण्याचं काम जिल्हाधिकारी अविनाश पाठक, विशेष भूसंपादन अधिकारी, रस्ते करणारे जे अधिकारी आहेत नॅशनल हायवेचे, या सर्वावर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करू असं आश्वासन बावनकुळे साहेबांनी दिलं होतं. त्याप्रमाणे 10 लोकांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आणि आत्ता काल बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर यांनी त्यांना अटक केलेली आहे आणि ते आता जेलमध्ये आहेत. अशा अधिकाऱ्यांना जेलमध्ये घातलं आहे. ही सगळी वसुली, यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे, 7/12वर बोजा टाकला पाहिजे आणि यांची बेल किमान 6 महिने तरी हे लोक जेलमध्ये सडले पाहिजे. यांच्यावर ही कारवाई केली. बावनकुळे साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी या लोकांना धडा शिकवलेला आहे. धन्यवाद.